काही गडबड? नाही काय नाही. जयानं नेमलेल्या बाईच्या जागी मी हिची नेमणूक केली. यायला कळलं तर रागेल. तिथेच तर मोठा वांदा आहे ना. एक सल्ला देऊ? सल्ला? हो, अनुभवाचे बोल सांगतो. घरी जायला उशीर झाला की शहाणा नवरा हे घेऊन जातो गजरा, बायको खुश. हो, आणि त्यापेक्षा गंभीर चूक असेल ना तर आपलं हे घेऊन जायचं, साडी. लगेच सुटका. हो ना. आणि समजा अक्षम्य चूक असेल ना तर आपलं हे घेऊन जायचं, भारी किमतीचा दागिना, म्हणजे पुढच्या संकटातून सुटका. दागिना? नाही, तुमची आयडिया चांगली आहे, पण यातली नेमकी कुठली गोष्ट मी बायकोला नेऊन देऊ? हे पहा, तुम्ही कुठल्या ह्याच्यात बसता म्हणजे कॅटेगरीत ते तुम्ही ठरवा. चला. साहेबांच्या याद असं काय झालं? हो, हे असं गाडीला फेऱ्या मारून पेट्रोलचा भाव कमी नाही होणार. हे बघ, आधीच माझं डोकं भडकलंय. अच्छा, त्या तुकाच पेट्रोल ओतून ते जास्त जाळू नकोस, सांगून ठेवतो. पेट्रोल मी नाही ओतलं, स्वतःच ओतून घेतलंय सुमनला नोकरीवर ठेवून. तुला कसं काय कळलं? तुला काय करायचंय? आता काय करायचं ते सांग. काय करायचं? मॅनेजरने सांगितलं तसं वागायचं. बुजुर्ग माणूस आहे, मलाही त्याने तेच सांगितलं. सर्वात प्रथम गजरा. काय गजरा? गजरा कसा दिलास? 5 वाला देऊ, 3 वाला देऊ, का 1 वाला देऊ? तुम्हाला देऊ? 1 रुपयाला दे. 1 रुपयाला बांधून काय माडीवर जायचंय? इनी लोगोने. तुला काय करायचंय मी सांगतो ना. पण मला काय करायचं? जरा भारीतला दे ग. भारीतला? कुणाला द्यायचंय? बायकोला का मैत्रिणीला? बायकोला. बायकोला? तिनं किती वाला आणायला सांगितलं? तिनं कुठे सांगितलंय? मीच नेतोय. आज बया, चौथावून बायकोला गजरा नेतय म्हणजे नक्कीच बाहेर कुठेतरी भानगड केलेली दिसतय. तिला कसं कळलं? नवऱ्याची सातच मेली बेरकी. अव आमचं हे बी त्यातलंच. बाहेर कुठेतरी शान खात्यात आणि मग मलाच गजरा घेऊन येतात. अरे वा, म्हणजे दुसऱ्या गजरेवालीकडनं काय करायचंय? म्हणजे ती गजरेवाली खुश, ती गजरेवाली खुश, ही गजरेवाली खुश. अरे थँक्यू. चला, चांगला हार घे. भानगडी केलं म्हणजे हार घ्यावाच लागतो बाबा. बघ किती सुंदर सुंदर हार आहेत बघ. तुला पसंत पडेल तिथे. खुश झाली पाहिजे. असा हार. हा बरा आहे ना? हा पण बरा आहे रे. हा पण बरा दिसतोय. हा पण बरा आहे. दोन्ही घेऊन टाक. काय कळतच नाहीये. काय कुठला दागिना घेतला म्हणजे जया खुश होईल? तू एवढा मोठा घे. एवढं हे नाही रे बाबा, चपलार घेतला तर. चपलार कसला घेतोय? त्यापेक्षा नुसते चपला घेतले तर बरं होईल. त्या घरी गेल्यावर मिळणारच आहे. तू काही घेऊन नाही गेलास तर. हे बघ, आपण बाईसाहेबांना आणलं असतं तर बरं झालं असतं. नाही काय आम्हाला तिला एकदम आश्चर्यचकित करायचं. आलं ध्यानात. असलं रोज एक तरी गिऱ्हाईक येतं आमच्याकडं. असलं म्हणजे? असं म्हणजे माणूस म्हटला की वाकडं पाऊले पडणारच, पण वाकड्या पावलाची किंमत सोन्यात पोजावी लागते ती अशी. याला पण ठाऊक आहे काय? ठाऊक आहे म्हणजे काय? खरं म्हणजे हाय ना या दुकानाचा खरा मालक. पण तुझ्यासारखी लपडी म्हणजे वाकडं पाऊल पडल्यामुळं दुकानदाराचा नोकर झाला आणि या दुकानात नोकरी करू लागला. विचार त्याला. काय हो, खरं काय हा म्हणतो ते? आलिया भोगासी करतो का? अनुभवाचे बोल. हा मिलन नेकलेस. याने काय होतं? घरात गेल्यावर बायकोच्या गळ्यात घालतात क्षणी मिलन. अरे वा. या बाबतीत तुम्हाला एक अनुभव आहे ते बरं आहे. काय किंमत आहे याची? 25,000. 25,000. आणि पिशवी. पिशवीची काय किंमत आहे? ही फुकट आहे. मग हे राहू दे, आपण पिशवीच घेऊन जाऊया. त्या बाजारात बायको भाजी आणायला पाठवेल. चालेल मग. आणि परत या. आम्ही येतो, पण तुम्ही इथंच राहा. आता काही दिवसांनी दरवाजाच्या बाहेर स्टुलावर बसलेले सापडा दरवान म्हणून. आम्हाला कला मारायला विसरू नका. वा, किती सुंदर साडी आहे ना? आणि नेकलेस पण छान आहे. खरंच, अगदी खरं. आवडला? खूप. अगं मग त्या करता तर तुझ्यासाठी आणला. अय्या, काय झालं?
गजरा मायचं राहिलंच की. जया, बायकोनं न मागताही नवऱ्यानं गजरा, साडी किंवा एखादा दागिना आणला तर समजावं नक्कीच त्याच्या हातून काहीतरी भयंकर गुन्हा घडलाय. काय सुंदर दिसतेस तू आज. आधी मला सांग, तू आज काय गुन्हा केलायस? काय? मी न मागता साडी, गजरा आणि नेकलेस घेऊन आलास. या म्हणजे या गोष्टी आणण्यासाठी काही गुन्हा करावाच लागतो असा नियम आहे की काय? राजेश, चेष्टा नकोय, खरं काय ते सांग. म्हणजे कमाल आहे तुम्हा बायकांची. म्हणजे तुमच्यासाठी काही नाही आणलं तरी तुम्ही बोलणार, काही कौतुकाने घेऊन आलो तरी तुम्ही बोलणार, म्हणजे कमालच आहे. तू खरं कधी बोलणार आहे? म्हणजे मी खरं तेच बोलतोय ना, मी खरं तेच बोलतोय. म्हणजे एवढं प्रेमानं तुझ्यासाठी आणलं त्याचं तुला काहीच नाहीये. कमालच आहे, मला काय समजत नाही. काय माहिती काय होणार आहे यापुढे काही समजत नाहीये. हॅलो, हो मी मिसेस राजेश बोलते. मिसेसचा अर्थ कळतो का तुम्हाला? आपण कोण? तुमचा हितचिंतक. काय काम आहे? तुम्ही एक काम करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तो स्टेनो बरोबर काय काय चाळे करतो ते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? नाव काय तुमचं? अहो, नावात काय आहे? हॅलो हॅलो, तुमचं नाव? हॅलो. कोणाचा फोन आहे ग? आई, तुम्ही जेवून घ्या. म्हणजे मी आलेच. अगं पण आता तुझं सगळं जेवण. बरं मी निघते. बस ग, थोडं जेवण जा. अरे पण अगं थोडं खाऊन जायला काय हरकत आहे? अगं जयाच्या हातचं थोडं खाऊन तर बघ, काय मस्त चव आहे तिच्या हाताला. तू तिला डान्स मध्ये हरवू शकशील पण स्वयंपाकात नाही. बरं आजचा दिवस. आजचा दिवस ठीक आहे. हे बघ काय पाहिजे तुला, हे घे. जरा फोन. अरे पदर अडकला वाटतं. हा हे बघ. हॅलो, राजेश साहेब ना? आहेत, पण तुम्ही भरपूर वेळाने फोन करा. सध्या त्यांची प्रायव्हेट मीटिंग चालली. येस, हो हो चालेल, कारण आता ते अत्यंत महत्वाच्या कामात आहेत.